नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लोंढे OSC। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे क्लास 9चा लेसन नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्नोमेट्रीबद्दल शिकलो आहे, खूप छान व्हिडिओ बनवले, सगळ्यांनी आवर्जून पहा, यूट्यूबवर अवेलेबल आहे। आज आपला प्रॅक्टिस सेट 9.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण लिहिणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्यांचे खूप खूप आभार। चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, बघा इथं क्वेश्चन मी लिहिलेला आहे, लेंथ ब्रेड्थ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन इज 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर रेस्पेक्टिवली। ओके, म्हणजे काय सांगितलं इकडे बघा, एक क्युबॉइडल शेप बॉक्स आहे। नॉर्मली क्युबॉइडल शेप म्हणजे काय, तर जिथं तुम्हाला रेक्टँगलची शेप दिसेल तो क्युबॉइडल बॉक्स असतो, म्हणजे ते शेप रेक्टँगल साईज असते। हे बघा, सो हा आहे क्युबॉइडल शेप बॉक्स आहे, ठीक आहे। आता इथं काय आहे की याच्यामध्ये काय, याची ब्रेड्थ, लेंथ आणि हाईट दिली आहे। सो लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट, सो ही झाली लेंथ, ही ब्रेड्थ आणि ही याची हाईट ऑफ अ क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन। हा एक औषधाचा बॉक्स आहे, इज 20 सेंटीमीटर। मग आता रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय होतो की पहिले लेंथ आहे तर हे होणार 20 सेंटीमीटर, ब्रेड्थ तुम्हाला दिली आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट तुम्हाला दिली आहे 10 सेंटीमीटर। आता पुढे काय दिले बघा, फाइंड द सरफेस एरिया ऑफ द वर्टिकल फेसेस अँड द टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स। म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी विचारलेल्या आहे की तो जो बॉक्स आहे त्याचं तुम्हाला वर्टिकल फेसेस सांगायचं आहे। आता बॉक्स असतो ना, त्याचं वर्टिकल फेस म्हणजे काय, उभे, म्हणजे उभा भाग किती आहे तो तुम्हाला या दिसेल या फिगरमध्ये। उभे भाग किती आहे, तर फ्रंटचा, बॅकचा 2 झाले, लेफ्टचा, राईटचा 2 झाले, मग 2 2 4, म्हणजे उभे किती भाग आहे 4। तो एक तुम्हाला विचारला सरफेस एरिया विचारला आहे क्युबॉइडचा, आणि दुसरा टोटल सरफेस वापरला आहे। ओके, सो सगळ्यात पहिले आपण समजून घ्या फॉर्म्युला काय। सो जो वर्टिकल जो सरफेस आहे, वर्टिकल सरफेसचा जो फॉर्म्युला असणार बाळांनो, तो आपला आहे फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट L + B ब्रॅकेट क्लोज H, हा आहे फॉर्म्युला। आणि तो टोटल सरफेसचा जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे तो आहे 2 इन ब्रॅकेट LB + BH + LH। ओके, सो हे दोन फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे। ओके, वापरूया। चला आपण फर्स्ट लेस 1 बाय 1 पण सगळ्यात पहिले याची जी इन्फॉर्मेशन आहे ती लिहूया। सो इथं आपण काय करणार, गिवन इन्फॉर्मेशन काय काय आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया इथं 1 बाय 1। सो लेंथ तुम्हाला दिली आहे 20 सेंटीमीटर, त्याच्यानंतर ब्रेड्थ तुम्हाला दिले आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट तुम्हाला दिली आहे 10 सेंटीमीटर। ओके, सो हे आपण लिहून घेतलं। आता फॉर्म्युला वापरूया आपण। पहिला फॉर्म्युला आपण वापरणार वर्टिकल सरफेस। आता हे आपण लिहिलं, पण आता आपण लिहायचं कसं, काय विद्यार्थी काय करतात, वर्टिकल सरफेस ऑफ क्युबॉइड लिहितात, तसं लिहायचं नाही आहे। क्युबॉइडचा शेप आहे, पण लिहिताना आपल्याला कसं लिहायचं, वर्टिकल सरफेस ऑफ क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन। म्हणजे तो कुठला बॉक्स आहे, मेडिसिनचा बॉक्स आहे क्युबॉइडचे शेप, पण मेडिसिनचा बॉक्स असल्यामुळे आपल्याला ते लिहिणं आवश्यक आहे। सो वर्टिकल सरफेस ऑफ क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन। सो आपण आता इथं फॉर्म्युला लिहिणं, फॉर्म्युला काय, 2 इन ब्रॅकेट L + B ब्रॅकेट क्लोज H। आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया। 2 लिहिलं, L लेंथ किती आहे इथं 20, प्लस किती आहे ब्रेड्थ इथं 12 आणि हाईट किती आहे इथं 10। आता याचं ॲडिशन करूया, जे ब्रॅकेटमध्ये आहे 10 + 12 हे किती आले 32 झाले, इथं आहे 10। आता हे तिने एकमेकांना मल्टिप्लाय करणार। सो 2 2 = 4, 2 3 = 6, म्हणजे बेस 2च्या बेसिक 7, 64 आले। आता 64 आणि 10चा होणार गुणाकार, ते किती होणार 640। ओके, 640। आता हा आपला एरिया विचारला आहे, सो आपण इथं काय ना स्क्वेअर सेंटीमीटर किंवा तुम्ही त्याला लिहू शकता सेंटीमीटर स्क्वेअर, दोघांतलं कुठेतरी एक गोष्ट लिहायची आहे, दोन्ही लिहायची नाही। कळस मला। चला आता आपण काढूया याचा टोटल सरफेस, कारण त्यांनी तुम्हाला वर्टिकल फेस तर विचारला, आता टोटल सरफेस विचारलेला आहे, त्याचा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे। ठीक आहे, मग आपण इथे काय करूया, इथं 1 नंबर देतो, इथं 2 नंबर। ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ, अगेन टोटल सरफेस एरिया ऑफ, मग कोणाचं काढतोय आपण, क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन, क्युबॉइडल
शेप बॉक्स ऑफ मेडिसिन. ओके, आता आपण याच्यामध्ये काय करणार, फॉर्म्युला इम्प्लिमेंट करणार. जागा इथं कमी जर पडली तर मी इथं पुढे मग कंटिन्यू करून घेईन, ठीक आहे, तुम्हाला दिसावं म्हणून. सो इथं फॉर्म्युला आपण 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. ओके, सो हे लिहिलं आपण. आता थोडंसं तिरपं तुम्हाला दिसतच असेल. ओके, इथं बघा 2 लिहिलं आपण, त्याच्यानंतर LB. आता हे सगळं मल्टिप्लाय फॉर्ममध्ये आहे ना, LB. सो L किती आहे तुमचा 20 सेंटीमीटर इंटू बीड किती आहे तुमचा 12 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर इथं साईन आहे प्लस, प्लस लिहिलं आपण. अगेन बीड झालं किती आहे 12 सेंटीमीटर इंटू H हाईट किती आहे 10 सेंटीमीटर प्लस L किती आहे तुमचा 20 सेंटीमीटर, H किती आहे तुमचा 10 सेंटीमीटर. ओके, सो हे आपण इथं लिहून घेतलं. आता काय करू, याचं मल्टिप्लाय थोडं तुम्हाला दिसणार नाही खाली, इथं बाजूला लिहितो मी बघा, ठीक आहे, याचा मल्टिप्लाय दाखवतो. सो 2 लिहिलं. ओके, आता ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 12 याचं मल्टिप्लाय करायचं आहे. सो 12 0 0. ओके, आणि 12 2 जा 24 म्हणजे 12 0 0 12 2 24. ओके, 240 झाले प्लस. ओके, 12 10 किती होणार 120. ओके, प्लस इथं 20 10 200. ओके, चला हे झालं. आता काय करूया, मल्टिप्लाय करूया आपण. सो मल्टिप्लायमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये या सगळ्यांनी ॲडिशन करूया. ओके, सो 240 120 and 200. So 0 4 plus 2 6 2 plus 1 5 5. ओके, 2 plus 1 3 3 plus 2 5. मी डायरेक्ट सांगितलं. ओके, मग इथे किती आलं 560 आलं 560. आता याचं मल्टिप्लाय करूया. 2 ने 0 ने मल्टिप्लाय 0. ओके, दाखवतो इथं बघा 560 इंटू 2 2 0 0. ओके, बेसक 12 हातचा आला 1 2 10 10 ने 11 किती आलं 1120. पुन्हा याला आपण एक शब्द होतो स्क्वेअर सेंटीमीटर लिहा किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. इथे मी 2 लिहिलेलं आहे, तुम्ही कुठलं ते 1 लिहायचं, ठीक आहे. सो हा होता क्वेश्चन आपला प्रॅक्टिस सेट 9.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. आपण आता पाहणार आहे सेकंड क्वेश्चन. ज्यांना लिहायचं आहे त्यांनी कृपया करून लिहून घ्या, म्हणजे तुमच्याकडे चांगले नोट्स राहतील. पाहूया आपण पुढचा प्रश्न. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 बोर्डवर लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, आपण वाचूया. मी फिगर ॲज इट इज ठेवली आहे तीच, बिकॉज हा क्युबॉइडलचा पुन्हा एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ बॉक्स ऑफ क्युबॉइडल शेप. मग हे बॉक्स आहे क्युबॉइडल शेपचा, इज 500 स्क्वेअर युनिट्स. आता देताना त्यांनी टोटल सरफेस एरिया दिला, याचा पूर्ण टोटल सरफेस एरिया तुम्हाला दिलेला आहे. इट्स ब्रीथ अँड हाईट आर 6 युनिट्स अँड 5 युनिट्स रेस्पेक्टिवली. आता कसं रेस्पेक्टिव्ह अर्थ ह्याचं ब्रीथ किती मला, जे पहिली व्हॅल्यू किती आहे 6, मग हा तुमचा ब्रीथ आहे जे की आहे 6 युनिट तुम्हाला दिले आहे, आणि हाईट तुम्हाला दिली आहे इथं 5 युनिट. सो इथं हाईट किती आहे ना तुमची 5 युनिट्स आहे ना. ओके, व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट बॉक्स. मग या बॉक्सची तुम्हाला लेंथ काढायची आहे. ओके, लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार, गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात आधी जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण लिहून घेऊया. कोणती इन्फॉर्मेशन आहे बघा आपल्याकडे. सो आपल्याकडे ब्रीथ आहे. ओके, 6 युनिट्स दिले आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हाईट दिली आहे, ती आहे 5 युनिट्स. आणि आता आपण वापरूया फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया. सो टोटल सरफेस एरिया. ओके, आता क्युबॉइड लिहायचं का आपण, नाही, फक्त क्युबॉइड लिहायचं. टोटल सरफेस एरिया ऑफ अ बॉक्स ऑफ क्युबॉइडल शेप. ओके, इथं असं लिहायचं आणि इक्वल साईन करून आपण आता फॉर्म्युला लिहूया. इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. ओके, बिकॉज टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला दिला आहे. सो आपण हा फॉर्म्युला मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं कोणता फॉर्म्युला आहे तो. आता जो 500 स्क्वेअर युनिट दिला आहे ना, तो मी एक्झॅक्टली याच्या खाली लिहिणार, बिकॉज तो त्याचा एरिया टोटल तुम्हाला दिलेला आहे. 2 लिहिणार ब्रॅकेटमध्ये L. आता Lची व्हॅल्यू तर नाही आहे, सो आपण याला असंच लिहायचं. B ची व्हॅल्यू तुम्हाला 6 दिली आहे, मल्टिफ्लाय फॉर्ममध्ये लिहायचं. पुन्हा B ची व्हॅल्यू 6 दिली आहे, H तुम्हाला 5 दिलं आहे, प्लस L तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, H तुम्हाला दिलं आहे 5, ते सुद्धा आहे ना मल्टिप्लाय फॉर्ममध्ये. ओके, आता काय करायचं, इथं 500 आपण इथं लिहिलं आहे. आता हा 2 बघा मल्टिप्लायमध्ये, बरोबर, हा ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय साईन आहे. सो मल्टिप्लायचं इथं काय होणार, डिवाइड होणार. सो 500 डिवाइड बाय 2. ओके, सो इथं L इंटू 6 6 L येईल, प्लस
6 × 5, 6 5 30, 6 5 30, L × 5 5L होणार. ओके, आता काय करणार, 2 ने डिवाइड जर केलं तर किती आन्सर येईल तर 250 येणार. ओके, निम्मा आपण करूया 500चं 250 इज इक्वल टू 6L + 30 + 5L. आता इथं बघा जो 30 जो आहे तो प्लसमध्ये इथं होणार मायनस होणार. सो 250 - 30 आणि ह्या दोघांचं काय 6L 5L त्यांचे ॲडिशन होणार. सो 6 + 5 11L. ओके, आता इथं सबट्रॅक्शन करूया. इथं येणार 220 11L. आता हा 11 मल्टिप्लायमध्ये इथे होणार डिवाइड. सो 220 / 11 इज इक्वल टू L. 11ने भाग देऊया, 11 × 11 11 2 22, शून्याचं 0 उत्तर किती आलं 20 आलं. सो देअरफॉर एलची व्हॅल्यू किती आली 20 युनिट लिहायचं तुम्ही. ओके, सेंटीमीटर लिहू नका किंवा मीटर लिहू नका, इथं तुम्हाला लिहायचं आहे युनिट. ओके, सो हा होता क्वेश्चन नंबर 2. ओके, आय होप तुम्हाला छानपैकी समजलं असेल. ते लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आपण बोर्डवर दिला आहे. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. द साईड ऑफ अ क्यूब इज 4.5 सेंटीमीटर. क्यूब विचारला आहे आता इथं. सो आपल्याला क्यूब ड्रॉ करावं लागेल. क्यूब आला ना, समजून जायचं मित्रांनो की तुम्हाला इथं एक स्क्वेअर शेपचा बॉक्स काढायचा आहे. स्क्वेअर शेपची फिगर काढायची, सेम बॅक साईडला त्याच्या काढायचं. ओके, आणि त्याचे वर्टिसेस जोडून घ्यायचे. सो हा झाला एक क्यूब झाला. द साईड ऑफ अ क्यूब इज 4.5 सेंटीमीटर. आता क्यूबचं साईड तुम्हाला दिली 4.5. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस अँड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. आता इथं तुम्हाला पुन्हा विचारलेलं आहे वर्टिकल फेसेस आणि टोटल सरफेस. ओके, आता काय करायचं असतं तर बघा इथं क्यूबचं म्हटलं तर काय अर्थ होतो की क्यूब म्हणजे अशी फिगर ज्याच्या सगळ्या साईड कशा असतात इक्वल असतात. ओके, म्हणजे ही पण 4.5, ही पण 4.5, ही पण 4.5, सगळ्या 4.5 आहेत. दॅट मीन्स त्या सगळे साईड्स ऑल साईड्स आर इक्वल. ओके, आता वर्टिकल फेसेस म्हटलं, वर्टिकल फेसेस तर जसं मी क्यूबॉइडमध्ये सांगितलं, क्यूबला सुद्धा वर्टिकल फेसेस किती असणार 4 असणार. सो याचा फॉर्म्युला जो आहे वर्टिकलचा, ओके, वर्टिकल सरफेसचा जो एरिया जो आपल्याला काढायचा झाला, ओके, तो येणार इथं 4L². आणि त्याचा टोटल जर सरफेस म्हटलं तर बांधो, जसं मी सांगितलं तुम्हाला याच्या आधीसुद्धा की बॉक्स क्यूबॉइड असू द्या किंवा क्यूब शेपमध्ये टोटल 6 सरफेस असतात. म्हणजे टोटल सरफेसचं विचारलं तुम्हाला तर फॉर्म्युला वापरायचा 6L². खूप इझी आहे. चेक करूया. चला, सगळ्यात पहिले आपण इन्फॉर्मेशन काय दिली आहे तर साईड तुम्हाला दिली आहे 4.5 सेंटीमीटर. ओके, वापरूया आपण कोणता फॉर्म्युला वर्टिकल फेस. ओके, वर्टिकल सरफेस एरिया. मग लिहिताना लिहायचं देअरफॉर वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता इथं बॉक्सचं नाव नाही दिलं आहे, फक्त क्यूब आहे तर आपण क्यूब लिहिणार. फॉर्म्युला आहे 4L². 4 लिहिलं, एलची व्हॅल्यू किती आहे 4.5. ओके, मग त्या ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आपण 4.5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करणार आपण, बरेचसे मुले मल्टिप्लाय करतात मग स्क्वेअर करतात, तसं करू नका. आधी आपल्याला 4.5चा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे 4.5ला 4.5ने आपण मल्टिप्लाय करणार. ओके, 5 × 5 = 25, 5 हातच्याला 2. ठीक आहे, 5 चोक 20, 20 आणि 2 22, शून्य देऊया इथं. आता 4 ने गुणिया 4 × 5 = 20, हातच्याला 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18. ओके, याची ॲडिशन करूया 5 2 8 + 2 10 कॅरी 1 1 + 1 2. सो किती आलं 2025. परंतु हे डेसिमल पॉईंट आम्हाला द्यायचा आहे जो की इथं 1 डिजिट नंतर आहे, इथं 1 डिजिट नंतर आहे. तर मागून 1 + 1 2, मागून आता आन्सर किती आला 20.25. सो इथं आन्सर आहे ना 4 ब्रॅकेटमध्ये 20.25. हा तर झाला याचा स्क्वेअर झाला. अजून याला 4ने मल्टिप्लाय करायचं बाकी आहे. सो 20.25 × 4 करायचं आपल्याला. 4 5 = 20 कॅरी 2 झालं. ओके, म्हणजे 4 × 5 = 20, हातच्याला 2, 4 2 8, 8 आणि 2 10, हातच्याला 1, 4 0 1 1, 4 2 8. ओके, 2 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. हे बघा दिलं आपण 81.00, म्हणजेच काय आलं मित्रांनो 81 आलं. ओके, सो इथं आहे ना 81. आता सरफेस एरिया विचारल्यानंतर काय लिहायचं आपण सेंटीमीटर स्क्वेअर किंवा आपण स्क्वेअर सेंटीमीटर लिहू शकतो. पाहूया आपण आता टोटल सरफेस एरिया. मग इथं लिहायचं देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब.
ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. फॉर्म्युला काय येतं बघा, 6L². 6 लिहायचं, L किती आहे तर पुन्हा एकच दिलं आहे 4.5 त्याचा स्क्वेअर 6 लिहिलं. आता पुन्हा आपण 4.5 इंटू 4.5 करणार नाही आहे बिकॉज ऑलरेडी आपण इथं मल्टिप्लाय केला आहे, ज्याचा आन्सर आला तर 20.25. सो इथे आहे ना 20.25. ओके, सो इथं काय करणार आपण 20.25 जो आहे, ओके इथं बघा त्याला मल्टिप्लाय आपण इथं 6ने करणार आहे. ठीक आहे, इथं 6 पंचे 30, 0 हातच्याला 3, 6 दुने 12, 12 3 15 हातचाला 1, 6 0 मग एकाचा 1 आणि इथं आलं 6 दुने 12. आता पॉईंट द्यायचा आपला 2 अंकानंतर दिला आपण तर किती आलं 121.50. सो 121.50 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला. आपण आता 3 क्वेश्चन शिकवले, पुढचे 3 ते 4 क्वेश्चन घेतले. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण असं करतो आहे. सगळ्यांनी समजलं असं कृपया करून लिहून घ्या. आणि आपला उद्देश आहे की आता एक्झाम जवळ आलेली आहे इयत्ता 9वीची, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 9वीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा, त्यांना बघू द्या, त्यांना समजेल. काही विद्यार्थी आहे त्यांचा अभ्यास झालेला नाही आहे, काही विद्यार्थी अभ्यास झाला आहे पण रिव्हिजन नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांची रिव्हिजन होईल, त्यांचा अभ्यास होईल आणि येत्या एक्झाममध्ये महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी इयत्ता 9वीचे चांगलं स्कोअर करतील. ट्रिग्नोमेट्री लेसन आपण पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे यूट्यूबवर आणि आता हा लेसन आपण स्टार्ट करतो आहे. तो कृपया करून सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, कीप लर्निंग.